ऐगिरि नन्दिनि नन्दित मेधिनि विश्वविनोदिनि नन्दनुते गिरिवरविन्ध्य शिरोधिनि वासिनि विष्णुविलासिनि अगदी जवळ, अगदी कोणालाही जमेल, थोरा मोठ्यापासून सगळ्यांना असा अगदी सोपा आणि स्वस्त आणि मस्त ट्रेक मी तुम्हाला घेऊन आलेली आहे पर्वती टेकडीवर. आता आपण थोडासा पर्वतीचा इतिहास पाहूयात. या ज्या तुम्ही पायऱ्या पाहत आहात या एकूण 103 पायऱ्या आहेत आणि ह्या प्रत्येक पायरीकडे पाहता आपल्याला पेशव्यांचा इतिहास आठवतो. पर्वती ही ज्वालामुखी निर्मित स्वयंभू अशी टेकडी आहे आणि ही बेसॉल्ट या खडकापासून बनलेली आहे. तर ऑलमोस्ट आपण पर्वती टेकडी चढलेली आहे. अगदी मोजक्याच पायऱ्या राहिलेल्या आहेत. माझ्या मागे जे दिसतंय ते आपल्या विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे आणि त्याला लागूनच श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांचा पुतळा आहे. पेशवे संग्रहालयाचं सध्या नूतनीकरणाचं कामकाज चालू असल्यामुळे हे सध्या बंद आहे. पुणे हे पेशव्यांचं सत्तेचं महत्त्वाचं केंद्र आहे. या टेकडीला धार्मिक आणि ऐतिहासिक असं दोन्ही महत्त्व लाभलेलं आहे. आपण ज्या पायऱ्या पाहिल्या त्याची रचना अशी केलेली आहे की अगदी हत्तीसुद्धा चढ उतार करू शकेल अशी या पायऱ्यांची रचना आहे. माझ्या दोन्ही बाजूंना पेशवे आणि मराठ्यांच्या प्रमुख लढाया आणि विजयाचे चित्रण करणारी भित्तिचित्रे आहेत. इथे आल्यावर आपण पाहू शकता बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवे यांचं निधन स्थान. मी म्हटल्याप्रमाणे 300 वर्षापूर्वीचं चाफ्याचं झाड आता आपल्याला काका दाखवत आहेत. चला, भरपूर म्हणजे भरपूर सुधारणा केल्यात. मी मध्ये आले होते ना, हे काहीच नव्हतं. आमदार निधी कुठले आमदार येते का? मिसाळ, माधुरी मिसाळ, त्यांनी म्हणजे भरपूर मनावर घेऊन पर्वती छान डेव्हलप केली आहे. अच्छा. फुले येतात या झाडाला. लाल चाफा तुम्हाला इष्टीच्या मागे मारा गेलो इष्टीच्या बरोबर मागच्या बाजूला बघा लाल चाफा अशा ठेवा त्याला लाल फुलं त्याला पाणी. अच्छा. ॲटलस ऑब्स्क्युराच्या मते हे पुण्यातील सर्वात जुन्या झाडांपैकी एक आहे. बड़ी खुशी हुई शिल्पतराव, क्या सारा दरबार पंत प्रतिनिधि के सुझाव से सहमत है? महाराज, इस वक्त इस दरबार में एक ही तलवार है जो समस्त मराठा साम्राज्य और पेशवा की पगड़ी का मान रख सकती है, और वो है बाजीराव।
अश्वावर रूढ झालेला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा पुतळा आपण पाहतो. हा जो दिसतोय तो वाघजाई माता मंदिराचा परिसर आहे. अगदी मंदिराच्या समोरून संपूर्ण पुणे शहराचा नजराणा दिसतो. नानासाहेबांनी आपल्या आईसाठी देवदेवेश्वर या मंदिराची स्थापना केली. ही टेकडी पुणे शहरातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च ठिकाण आहे. काका, इथून चोर रस्ता होता ना? हा, कुठून जात होता? इथून का? अच्छा, मला वाटलं की कुठे दुसरीकडे निघतो. हा हा. नाही, मला जायचं नाहीये, पण मी म्हणते की इथून चोर रस्ता, मग तो तिथे निघतो. हा हा, त्याचं चाफ्याचं जे झाड हे काढलं तिथे. हा हा रस्ता त्या चाफ्याच्या झाडाच्या तिथे जातो. आता परतीची वेळ झाली आहे. मनात असंख्य आठवणी घेऊन चालली आहे. अगदी काहीच मिनिटात 103 पायऱ्या चढून मी पूर्ण तुमच्यासाठी एक व्हिडिओ तयार करत आहे. तर माझं असं सजेशन असेल की हा 103 पायऱ्यांचा अगदी छोटासा ट्रेक सगळ्यांनी करावा आणि आपल्या पुण्यातल्या छान अशा ऐतिहासिक वास्तूला भेट द्यावी. माझ्या व्हिडिओला लाईक अँड शेअर करा. थँक्यू.